मॅम, सगळ्यात आमचा म्हणजे यूथ जो आहे तो जास्त अट्रॅक्ट असतो करिअर एक झालं, रिलेशनशिप एक झालं, ज्याच्याबद्दल तुम्ही ऑलरेडी सांगितलं, आणि तिसरं पण म्हणजे मनी, पैसा, इझी मनी. इझी मनी, काय हाऊ टू रिसीव्ह इझी मनी. तर नेहमी रोज आपण ऑफिसला जाताना किंवा पाय पडून निघताना आहे ना, सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला केसर मिळतं. केसर तर तिळा लावा. त्यांना नाही लावायचं असेल तर केसर थोडंसं पाळत हे करायचं आणि तुमच्या शुक्राच्या उंचवटावर इथे अप्लाय करा. लेफ्ट हँड अँड राईट हँड. लेफ्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अ रिसिव्हिंग हँड. हे आपल्यासाठी असतं, ते अप्लाय करा. आणि नाभीला पण अप्लाय करा. क्लॉकवाईज अप्लाय करायचं, अँटी क्लॉकवाईज नाही करायचं. आणि लेफ्ट लेगला, फीटला, तळव्याला, हे 3 ठिकाणी लावायचं. 100% मनी फ्लो होतो. हे माझा एक्सपिरियन्स आहे, मी असंच सांगत नाही काय. दुसरी गोष्ट, तुम्ही रोज तुमचा आवडीचा एक इतर घ्या, केवढा घ्या, किंवा तुम्ही सिनेमन इतर घ्या. सिनेमन सगळ्यात इम्पॉर्टंट. ते तुमच्या ह्याला लावा, शुक्राच्या छोटाला, आणि इथे लावा. ओके. प्रिन्सला, नाभीला कसं आहे, दॅट अट्रॅक्ट्स एनर्जीज. अच्छा. कॉर्ड्स कनेक्ट होतात ना, कुणाबरोबर पण भेटतात, नेगेटिव्ह एनर्जीज. कॉर्ड कट करणं खूप गरजेचं आहे रोजचं घरी आल्यावर. ऑलवेज हे नाभी असेल तर आपला हात 3दा असं करून कॉर्ड्स कट करणं मागे आणि पुढे खूप गरजेचं आहे. आपण लोकांना भेटतो, त्यांच्या एनर्जीज अट्रॅक्ट होतात. किंवा हॅव सॉल्ट वॉटर बाथ टू कट द एनर्जीज. सगळ्यात मेन, हॅव सॉल्ट वॉटर बाथ डेली. 3 मुठी सॉल्ट घालून एका बकेटमध्ये, अर्ध्या बकेटमध्ये ठेवायचं. आंघोळ झाल्यावर तो पाणी फक्त स्वतःवर घ्यायचं आणि डायरेक्ट टॉवेल. ओके. दॅट विल हेल्प यू टू क्लीन युअर ऑरा डेली. आणि काय काय गोष्टी कनेक्ट होतात, एनर्जीज कनेक्ट होतात, ते आपोआप निघून जातात. त्याच्यासाठी काय करायची गरज नाही. ओके. हे झालं. आता नेक्स्ट मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची, रिलेशनशिप इश्यूज. आपल्याला सारखे भांडण होतात, काय होतात रिलेशनशिपमध्ये, आपण कसे स्मूथ रिलेशन, हार्मोनाइज रिलेशन, असं नाही का मस्त व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, असे दोघांचे फोटो घ्यायचे. ओके. आणि आता समजा हे फोटो आहेत, हे दोन्ही एकमेकाला असं चिटकवायचं. चिटकवायच्या आधी इथं हनी लावायचा एका फोटोला, आणि दोन्ही एकमेकाला चिटकवायचं. याला पिवळ्या धाग्याने बांधायचं. पिवळा रेड आपल्याला मिळतं. बांधून हे अक्क आहे ना, अक्क हनी बॉटलमध्ये डिप करायचं. हनी बॉटल, मग तो फोटो एवढासा घ्या तुम्ही, हनी बॉटलमध्ये डिप करा, तो फ्रीज करा. फ्रीज करायच्या आधी ते हातात घ्यायचा बॉटल, जे आपण केलेलं असतं. त्याला एक आपण आपली ऊर्जा द्यायची हातात धरून. आणि अक्षरशः मनापासून तुम्हाला काय हवं आहे ते टाका आणि फ्रीज नाही करायचंय तुम्हाला, तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की ते परत उघडायला नाही पाहिजे. ओके. आणि जर तीच गोष्टीला रोज तुम्ही त्याला अफर्मेटिव्ह बोलत असाल, तुमच्या दोघांचं नाव घेऊन, तो 101% फळत. म्हणजे ते ठेवायचं आणि रोज झोपताना असं घ्यायचं आणि त्याला ऊर्जा द्यायची, आपलं अफर्म सांगायचं, परत ठेवून द्यायचं. परत दुसऱ्या दिवशी असं वाटलं तर घ्यायचं. अमावस्या पौर्णिमा तर करायचं. अमावस्या आणि पौर्णिमा तुमचं म्हणजे कंटिन्युअसली उल्लेख येतोय. सो ह्या अमावस्या पौर्णिमा हे कसं आहे ना, हाय टाईड अँड लो टाईड हे खूप महत्वाची. पृथ्वी गोल फिरत असते ना. अमावस्या आल्यावर काय होतंय, सगळं समुद्राकडे गेला तर समुद्र पूर्ण आत जातो, पौर्णिमेला पूर्ण बाहेर होतो. तसंच आपली 70% अर्थ इज विथ वॉटर. 70% आपलं बॉडीमध्ये पण वॉटर आहे. त्या हिशोबात आपले एनर्जी शिफ्ट होत असतात. ओके. लोक पौर्णिमेला तर हायपर होतात, फ्रस्ट्रेटेड होतात, एनर्जीज त्यांचे फ्लक्च्युएट होतात. किंवा अमावस्याला हायपर, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, रोना धोना, अननेसेसरी लॅक ऑफ लव्ह फील होत राहतं. किती प्रेम करायचे लोक आहेत ना, अमावस्या पौर्णिमेला त्यांना त्रास होतो.